सो हा प्रश्न बघू, थोडा अवघड आहे, इझीवाला तुम्हाला लिहायला घरी देईन वुड्सचा. हा प्रश्न आलेला आहे युपीएससी मध्ये. तो प्रश्न काय आहे बघा, उपयुक्ततावादी किंवा उपयोजनवादी शिक्षण म्हणजे काय? डाउनवर्ड फिल्ट्रेशन, पाझर प्रक्रिया, सिद्धांताच्या हेतूंची चर्चा करा. व्हॉट इज युटिलिटेरियन एज्युकेशन? डिस्कस द मोटिव्स ऑफ डाउनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी. काय लिहिणार उत्तर सांगा, स्टार्ट टू एंड. डाउनलोड तर त्याचीच होते ना. प्रश्नाचं उत्तर सांगा मला. सी, उपयुक्ततावादी का उपयोजनवादी शिक्षण म्हणजे काय? पहिला प्रश्न जो आहे, डाउनवर्ड फिल्ट्रेशन सिद्धांताच्या हेतूची चर्चा करा. आणि ते उपयुक्ततावादी शिक्षण, डाउनवर्ड फिल्ट्रेशन थिअरीमध्ये काय हेतू होता इंग्रजांचा? म्हणजे न्यायालय म्हणजे त्यांना मुस्लिमांनी सो क्लेरिकल लेवलला कमी खर्चामध्ये लोक मिळावेत, कॉस्ट कमी व्हावी आणि कमी ह्याच्यामध्ये एक ग्रुप बनवा जो आपल्या फायद्याचं देश चालवायला, ऑपरेट करायला मदत करेल. आणि ह्यांच्या थ्रू जे पण शिक्षण झिरपेल ते झिरपेल. आपलं रिस्पॉन्सिबिलिटी इथं लोकांना मास एज्युकेशन देऊन काही करायची नाही. की ओनली कारकून लेवलला तेवढंच एज्युकेशन द्या स्वतःच्या फायद्यासाठी. ते उपयुक्ततावादी की बाई कॉस्ट बेनिफिट बघून तेवढं एज्युकेशन द्या. आणि ह्याच्यात मग पुढं काय झालं की हे जेव्हा तुम्ही उपयुक्ततावादी एज्युकेशन देताय, मॅकॉलेचा जो पहिलं तर उपयुक्ततावादी एज्युकेशन म्हणजे काय ते सांगायचं होतं. आता हे करा, उपयुक्ततेचा फायदा म्हणणं बेंथॅमचं काय होतं की इथिक्समध्ये तुम्हाला सांगितलेलं उपयुक्ततावादी सिद्धांतच बघितलाय आपण पूर्ण. बेंथॅमचं म्हणणं काय, उपयुक्ततावादाचं कॅल्क्युलेशन काय होतं, मॅक्झिमम प्लेजर फॉर मॅक्झिमम पीपल, मॅक्झिमाइज प्लेजर मिनिमाइज पेन. कुठली कृती नैतिक ठरवताना हा मुद्दा. मग उपयुक्ततावादामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं एज्युकेशन सिस्टीममध्ये की इंडियामध्ये वेलफेअर स्टेट हे करणं एक मुद्दा आहे, म्हणजे लोकांचं कल्याण करणं. सरकारचा अल्टिमेट गोल काय, कल्याण करा. कल्याण करताना कसं जास्तीत जास्त लोकांचं जेवढं करता येईल तेवढं करा. पण भले हा उपयुक्ततावादाचा सिद्धांत होता, इंग्रज उपयुक्ततावादी होते का झिरपत्या सिद्धांतात? हा आर्ग्युमेंट तुम्हाला करायची. तो त्यांचं उपयुक्ततावादी लॉजिक लावलं त्यांनी, कॉस्ट बेनिफिट बघून लोक शिकवले, पण हे करण्यामागं कुठलाही त्यांचा उदात्त हेतू नव्हता की भारतीय लोकांमध्ये वेलफेअर स्टेट क्रिएट करायचंय, शिक्षण देऊन त्यांची काय त्याला गुणवत्ता सुधारायची आहे, आयुष्य सुधारायचं आहे, हे घेणं देणं त्यांना नव्हतं. सो उपयुक्ततावादी शिक्षण म्हणजे काय पॉइंट लिहिचा, पण त्यांचं जे म्हणणं होतं एनलाइटनमेंट इंडियन लोकांची करणे, इंडियामध्ये रेनिसान्स करणे, हे त्यांचा मुद्दा नव्हता. मग पुढे त्यांनी केलं तर मग त्याचा हेतू काय होता हे करण्यामागे ते तुम्ही पॉइंट लिहिले 3-4. ऑटोमॅटिक पुढे क्वेश्चन मध्ये काय येणार आहे, कन्क्लुजनला आता गेला तर. सो उपयुक्ततावादी शिक्षण म्हणजे काय वगैरे इंट्रो करा, ह्याचा हेतू काय होता मेन बॉडीमध्ये, मग कन्क्लुजनला काय जाणार आहे ऑटोमॅटिकली तुम्ही, हेतू साध्य झाला का, मग झाला का नाही झाला, झाला. सो थोड्या प्रमाणात झाला, पण दुसरा इश्यू झाला, ह्याच्या वंशवादातून बरीच लोक जी शिकली हीच पुढं एक मिडल क्लास ग्रुप बनला. ह्यांच्या पॉलिसीमुळे जे भारतामध्ये सामाजिक आर्थिक डिव्हिजन्स बनल्या, ओके, आणि ह्याच डिव्हिजन्स पुढे पॉलिटिकल प्लॅटफॉर्म्स शिक्षण झालेला त्यांनी पुढं हे केलं, काय झालं म्हणजे त्यांना म्हणणं होतं की आपले टॉर्च बिअर बनतील, पण त्यातली बरीच लोक जी शिकली इंग्रजांच्या पण विरोधात गेली आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांनी पुढे भारताच्या व्यापक राष्ट्रीय चळवळीसाठी जे फाउंडेशन बनवायचं होतं ते पुढे जाऊन त्यांनी बनवलं. मग इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी तिथंच झाली ना.
तेच ना मग इल्बर्ट बिल उपराष्ट्रपती त्यांना भारतीय नाही नव्हती. क्लेरिकल लेवलची, पण सगळ्यात मेजर तो इश्यू होता इल्बर्ट बिलचा. आधी जजेस झाले आणि जज झाल्यावर तर तुम्हाला कळालं इल्बर्ट बिलमध्ये की बाई वंशवाद किती आहे, आणि म्हणून तर मग इल्बर्ट बिल इज अ मेजर कॅटलिस्ट फॉर फॉर्मेशन ऑफ काँग्रेस. ते तेव्हा काँग्रेसच्या ज्यात त्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की हाऊ इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी लेड टू फॉर्मेशन ऑफ काँग्रेस. आणि तुम्हाला असा प्रश्न होतो की काँग्रेस ही इंग्रजांनीच बनवलेली संस्था होती का, तो एओ ह्यूम. मग तुम्हाला काँग्रेस ही इंग्रजांनीच बनवलेली एक संस्था होती, विश्लेषण करा. मग बनवलेली इंग्रजांनीच, सपोर्ट पण केलता की एक पॉलिटिकल प्लॅटफॉर्म वगैरे देऊ. सो अर्ध्या उत्तरात ते लिहिचंय, पण पुढं काँग्रेसने जे केलं ते इंग्रजांना जे एक्सपेक्ट होतं ते झालं नाही. आणि मग 86 ला फॉर्म झाली, 89-90 मध्येच इंग्रजांना कळलं की काँग्रेस आपल्यावर ज्यादा उलटत आहे. आणि ह्यांनी मग डफरीन विप्रीन त्यांच्या दर डिसेंबरला मिटिंग व्हायच्या ना काँग्रेसची, आज पण होते काँग्रेस पार्टी डिसेंबरमध्ये जी भेटती, तर त्या दर डिसेंबरच्या सेशन्स जे झाले पुढं इंग्रज अधिकारी यायचे अटेंड करायला सेशन पहिले, पण नंतर मग त्यांनी ते सेशन अटेंड करायचं बंद केलं. आणि पुढं मग हीच काँग्रेस जाऊन त्यांच्याच विरोधात मोठ्या चळवळी झाल्या आणि गेली. सो त्यांनी आयडिओलॉजिकली प्लॅन केली एका गोष्टीसाठी, पण झाली तसं नाही. सो हे अनालिसिस टाईपमध्ये तुम्हाला, आणि हे सपोर्ट करायला हे फॅक्ट्स लिहायचे असतात की पहिले 4-5 वर्ष इंग्रज मिटिंगला येत होते, परत ते यायचे बंद झाले वगैरे अशा याच्यामध्ये. आणि हे जे सांगितलं इल्बर्ट बिल, काय होता मेजर मुद्दा इल्बर्ट बिलचा? न्यायाधीश युरोपियन लोकांना, म्हणजे त्यांची level म्हणजे मग जज घेतलं कशाला त्यांना आधी? पॉवर पण नव्हते. मला सांग, ढगेच्या मताला अधिकार नाही. सांग. भारतीय जज वगैरे आहेत तर त्यांनी युरोपियनची पण खटले वगैरे लढली. अरे मग लढायच्या नंतर जज बनवलं कशाला त्यांना? अरे बाळांनो, 2 मॅटर असतात, सिव्हिल आणि क्रिमिनल. सिव्हिल मॅटर, ती इंग्रज एखादा तुमच्या घरात येऊन बसला जमीन हडपून, तर सिव्हिल मॅटरमध्ये इंडियाचा जज केस लढवू शकत होता. क्रिमिनल मॅटरमध्ये एखाद्या इंग्रजांनी एखाद्या इंडियातल्या बाईचा रेप केला, त्या केसमध्ये इंडियाचा जज क्रिमिनलला पण ट्रायल करू शकत नाही. कळलं? इल्बर्टनी काय केलं त्या टाइम पिरियडमध्ये बिलमध्ये, इंडियाचे न्यायाधीश इंग्रज इन्व्हॉल्व असलेले क्रिमिनल खटले पण जज करणार. कळलं? ह्याच्यामुळे काय झालं, इंग्रजांनी अपोज केला आणि बिल मागे घ्यावं लागलं. म्हणजे तुम्ही भारतातला शिकलेला, उच्च शिक्षण घेतलेला जज जरी असेल ना, तरी तुमची लायकी इंग्रजाच्या गुन्हेगारापेक्षा कमी आहे. अर्थ कळाला इल्बर्ट बिलचा? भारताचा शिकलेला जज इंग्रज गुन्हेगाराची केसवर बसू शकत नाही, क्रिमिनल केसवर. इंग्रज जर क्रिमिनल गुन्हेगार असेल तर केस फक्त व्हाईट ब्रिटिश जजेस हँडल करणार. मग तुम्ही भारताला काही झालं तरी सेकंडरी सिटीजन ट्रीट करत आहात, वंशवाद. तर बिल्बर्टनी हा क्लॉज चेंज करायचा प्रयत्न केला, त्याला खूप अपोज झाला आणि त्याच्यामुळे लोकांना कळलं की काही झालं तरी आपण ह्या भारतामध्ये इंग्रज किती बेनिवोलंट डिस्पॉटिझम, त्याला जो शब्द आहे की आम्ही थोडा हे करतोय, अन्याय करतोय, पण तुमच्या भल्यासाठी करतोय, राज्य तुमच्या भल्यासाठी करतोय. तुम्ही राज्य करत असला तरी आम्ही कोण आहोत, सेकंडरीत असणार आहे त्या भारतात. आणि मग तिथून मग स्वामी दयानंद सरस्वती कुठला कन्सेप्ट दिलता त्यांनी? कशाचा? नाही, कशा दिलता सांग? वेदाकडे चला, ठीक आहे, तो दिलेला. त्यापेक्षा मोठा दुसरा महत्वाचा होता, तोच नाही वाचला तुम्ही? वेदाकडे चला. अरे बाळांनो, स्वराजचा कन्सेप्ट कुणी दिलता सगळ्यात पहिल्यांदा? तेच माहित नाही. गुड गव्हर्नमेंट कॅनॉट बी अल्टरनेटिव्ह टू सेल्फ गव्हर्नमेंट. इंग्रज किती चांगले प्रशासक असतील, ते स्वशासनासाठी पर्याय नाही. स्वशासनच असलं पाहिजे आपल्याच लोकांचं. इंग्रजी म्हणत होते आम्ही चांगलं प्रशासन करतोय, बाई चांगलं बी असलं तरी इंग्रजांचं नको. स्वशासन, सुशासन
हे स्वशासनाला पर्याय नाही. गुड गव्हर्नमेंट कॅनॉट बी अल्टरनेटिव्ह टू सेल्फ गव्हर्नमेंट. सेल्फ गव्हर्नमेंटचा कन्सेप्ट पहिल्यांदा स्वामी दयानंद सरस्वतींनी दिलेला 1870च्या आसपास. बघा ती डेट कधी आली त्यांचं वाक्य. सो हे सायकोलॉजिकल रिजनरेशन बाय भारताचं राज्य पाहिजे भारतीय लोकांवर, हे ज्यांनी सायकोलॉजिकल इंडिया तयार केला त्याच्यावर पुढे जो सांगितलं गांधी वगैरेंनी जो पॉलिटिकल एम्पायर बनवली, तो आपण स्वराज्याची आयडिया त्यांची होती. तुम्ही दोन माणसं लक्षात ठेवा मॉडर्न ह्याच्यामध्ये. आता महाराष्ट्रातल्या चळवळीतले तुम्हाला येतील काय महाराष्ट्रीयन, पण इंग्रजांच्या ह्याच्यातले नॅशनल मधले सोशल रिफॉर्म मध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि विवेकानंद आणि महात्मा फुले आणि राजाराम मोहन राय. रिफॉर्मिस्ट मधले हे दोन आणि रिवायलिस्ट मधले हे दोन. 4 रट्टाच पाहिजे स्टार्ट टू एंड. आणि काही शिकवायची गोष्ट नाही, त्यांच्याबद्दल 10-15 पॉईंट माहितच पाहिजे. सिम्पली पर्सनली टिपल्या वगैरे हे 4 म्हणजे लिजंड लोक काही मेजर. आणि मग त्यानंतर आता बरेच ऍडिशनल आहेत त्यांच्याबद्दल थोडं थोडं तुम्हाला ते आता हिस्ट्री मधलं ज्ञान पाहिजे. सो बेसिकली ते की इंग्रजांना जे युटिलिटी एज्युकेशन द्यायचं होतं दिलं, पण त्याचा परिणाम उलटा झाला. सो लिहा प्रश्न लिहिला. उपयुक्ततावादी किंवा उपयोजनवादी शिक्षण म्हणजे काय? उपयुक्ततावादी किंवा उपयोजनवादी शिक्षण म्हणजे काय? डाउनवर्ड फिल्ट्रेशन पाझर प्रक्रिया, डाउनवर्ड फिल्ट्रेशन सिद्धांताच्या, डाउनवर्ड फिल्ट्रेशन पाझर प्रक्रिया सिद्धांताच्या हेतूंची चर्चा करा. सो बेसिकली मग उपयुक्ततावादी उपयोजनवादी शिक्षण म्हणजे काय? पहिल्या इंट्रोमध्ये तो पाठ संपवायचा. डाउनवर्डचे हेतू काय होते, उपयोजनवादी कसे प्लॅन काय होता आणि पुढे काय झालं. सो इंट्रोडक्शन लिहा. सो ब्रिटिश राजवटीत भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यामागे, ब्रिटिश राजवटीत भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यामागे ज्ञानाचा प्रसार करणे, ब्रिटिश राजवटीत भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यामागे ज्ञानाचा प्रसार करणे हा मुख्य हेतू नव्हता. त्याऐवजी हे धोरण उपयुक्ततावादी तत्वज्ञान आणि वसाहतवादी प्रशासकीय गरजांनी प्रेरित होते. हे धोरण उपयुक्ततावादी तत्वज्ञान आणि वसाहतवादी प्रशासकीय गरजांनी प्रेरित होते. ब्रिटिशांनी शिक्षणाकडे, उपयुक्ततावादी तत्वज्ञान आणि वसाहतवादी प्रशासकीय गरजांनी प्रेरित होते. ब्रिटिशांनी शिक्षणाकडे ज्ञानाचे साधन म्हणून न पाहता ते शासन चालवण्याचे किंवा साम्राज्यवादी एकत्रीकरणाचे साधन म्हणून पाहिले. साम्राज्यवादी एकत्रीकरण की सगळ्या देशात मध्ये इंग्लिश वर्ग आला एकत्र, आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. मग आता उपयुक्ततावादाचं म्हणणं काय होतं? युटिलिटी एज्युकेशन, त्याचे 2-3 पॉईंट लिहा. उपयुक्ततावादी शिक्षण एक अर्धा पार्ट आणि डाउनवर्ड फिल्ट्रेशनचा जो अर्धा पॉईंट होता. सो पहिलं फक्त एक पॉईंट टाका सब हेडिंग उपयुक्ततावादी शिक्षण. जेरेमी बेंथेम
जेरेमी बेंथेम आणि जेम्स मिल, जेरेमी बेंथेम आणि जेम्स मिल सारख्या विचारवंतांनी जेरेमी बेंथेम आणि जेम्स मिल सारख्या विचारवंतांनी मांडलेल्या उपयुक्ततावादाचा अर्थ. मॅडम आलाय का तुम्ही ऑफिसला? हा ओके मॅडम, ते स्क्रीन सारखी फ्लक्च्युएट होते हो. ओके फाईन, मी काल सदानंदला सांगितलेलं पण ते तुम्हाला वायफायचा काहीतरी इश्यू आहे. ओके ओके फाईन फाईन फाईन. एक मिनिट. सो आता हे जेरेमी बेंथमचा जो पॉईंट सांगितलेला की उपयुक्ततावादाचा अर्थ की सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख. अरे ते स्क्रीन फ्लक्च्युएट होती रे. की सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख, ग्रेटेस्ट हॅपीनेस फॉर ग्रेटेस्ट नंबर. मग याचा अर्थ त्यांनी काय सांगितला, उपयुक्तता बघून भारतामध्ये एज्युकेशन इंट्रोड्यूस करा. ओके सो यात फक्त एकच वाक्य लिहा. जेरेमी बेंथम आणि जेम्स मिल सारख्या विचारवंतांनी मांडलेल्या उपयुक्तवादाचा अर्थ असा होता की सर्व कृती सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख हे ध्येय साधणारे असाव्यात, हे ध्येय साधणारे असाव्यात. शिक्षणाने ब्रिटिश साम्राज्यासाठी जास्तीत जास्त उपयुक्तता निर्माण करावी. शिक्षणाने ब्रिटिश साम्राज्यासाठी जास्तीत जास्त उपयुक्तता निर्माण करावी, ज्यामुळे सुव्यवस्था, स्थिरता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल. ज्यामुळे सुव्यवस्था, स्थिरता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल. सुव्यवस्था, स्थिरता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल. आता हा जो पॉइंट आहे ना, बेसिकली त्यांचं म्हणणं काय होतं की एक ग्रुप बनवा जो तुमचं काम करेल, ऍडमिनिस्ट्रेशनला काम आलेल, कॉस्ट वाचेल. आणि हा ग्रुपमुळे काय होईल की भारतामध्ये कुठले तरी वाद विवाद न होणे, की तुमच्याच मेंटॅलिटीचा एक ग्रुप आहे, थिंकिंगचा ग्रुप आहे, तर इंडियामध्ये कुठलेही उठाव बंड असल्या गोष्टी होणार नाहीत. आणि त्याच्यामुळं स्थैर्य राहील सोशल पॉलिटिकल. आणि सरकारचं काम काय सगळ्यात महत्वाचं आहे, सोशो पॉलिटिकल ऑर्डर क्रिएट करायची. शांती राखा, सगळ्यांचंच कल्याण होणार आहे शांती जर असेल तर, कोणी लोक मरणार नाहीत वगैरे वगैरे. सो युद्ध वगैरे अशा परिस्थिती कमी होईल. सो बेसिकली युटिलिटी एज्युकेशनचा महत्वाचा पॉईंट काय होता. सो मग त्याच्यामध्ये आता हे युटिलिटी जे आहे, उपयुक्ततावादी शिक्षण, त्याच्यानंतर मग त्याच्या रिलेटेड त्यांनी कुठले निर्णय घेतले, 2-4 पॉईंट फक्त खाली लिहून टाकायचे. मग त्यात सगळ्यात पहिले हे मदरसा जो काढला कलकत्त्याचा, की बाई आपल्याला भाषा दुभाषिक द्यायला, पैदा करायला मदत होईल. ते बनारसचं स्कूल जे आहे वगैरे, ते 3-4 पॉईंट सांगायचे की फक्त कामाला येईल तेवढं शिक्षण देऊ. सो मग त्याच्यामध्ये लिहा की 1781 पहिला सब पॉईंट, 1781 कलकत्ता मदरसा, कॉमा करत लिहा, मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्टिव्ह दिले नोटसाठी. सो 1781 नेक्स्ट पॅरामध्ये 1781 कलकत्ता मदरसा, 1791 बनारस संस्कृत विद्यालय, आणि 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेज. 1781 कलकत्ता मदरसा, 1791 बनारस संस्कृत कॉलेज आणि 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेज. 1802 मध्ये बंद पण झालं. पण काढण्यामागे त्यांचा उद्देश उपयुक्ततेचा होता ना, फोर्ट विल्यम कॉलेज वगैरे, की त्यांना कामासाठी लोक मिळावीत आणि इथल्या इथं लोक ट्रेन करता येतील कमी कॉस्टमध्ये वगैरे. लंडन विद्यापीठाचे नाही, लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर वुड्स डिस्पॅच नंतर ज्या मुंबई, कलकत्ता, मद्रास युनिव्हर्सिटी आलेल्या त्या, हे फक्त हे म्हणजे लबासनाची सुरुवात.
फोर्ट विल्यम कॉलेज कशासाठी होतं? ICS ऑफिसरला. हे का हटवलं परत? वंशवादामुळं. का बंद केलं? तुझी जी म्हणली ना फोर्ट विल्यम कॉलेज बंद केलं. लय स्कोप आहे मला एमपीएससीत असं दिसतंय राज्यसेवेत हळूहळू. तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या गँगला अनालिटिकल शिकवायला. तुम्ही मला हिस्ट्रीवर नोट्स बी दाखवा बरं. नुसते तुम्ही फॅक्टच वाचता कसे पॉईंट पॉईंट पॉईंट. समाधान महाजन बघत होतो. कळून झालं. रोवर आणि मी दुसरे. ओके. रोवरचा पण प्रश्न नाही सर. तुम्हाला इन डिटेल्स सगळं आहे. पण हे सगळं सर नुसतं point त्याचं माहिती आहे. Point. आता फोर्ट विल्यम मध्ये काय झालं? इंडियाची लोक जॉईन झाली असती सिव्हिल सर्व्हिस ज्यादा. कळालं? इथल्या इथं ह्यांनी एक्झाम पण काय केली ती मग फोर्ट विल्यमच्या नंतर कॉलेज पण तिकडं ट्रेनिंगला, आणि दुसरं काय एक्झाम पण लंडनला जाऊन द्यायची UPSCची. कळालं? म्हणजे थोडक्यात कसं आहे की MPSCची एक्झाम दिल्लीत होणार आजच्या अँगलनी बघितलं तर. ओके. मग कोण जाणार आहे? लय श्रीमंत वर्ग वगैरे, आणि ट्रेनिंग झाल्यावर पण तुम्हाला तिथंच राहायचंय लंडन वगैरे मध्ये. सो इंडियन लोकांचे पर्सेंटेज कशी कमी करता येईल, आणि जे एज पण आहे ना 21. मग आता जे मध्ये जे 2013चा रिफॉर्म आला ना UPSCचा, तेव्हा मी हे म्हणत होते एज जे आहे ना ते 12वी नंतर एक्झाम घ्यायची UPSCची, आणि इंडियाला कसं ट्रेनिंग देतं ना 3 वर्ष इथं NDA मध्ये, तसं तुम्हाला 3 वर्ष लाभासनात ठेवलं जाणार ट्रेनिंग. हे मॅकॉलेजच्या अवलादी होत्या सगळ्या रिफॉर्म सांगणाऱ्या. सो वाटेवर हा एक रिफॉर्म होता खरोखर, जोक नाही करत आहे. एज कुठेच ना 21 वाढवलं. मग ते लेज पण हे की तेवढी मॅच्युरिटीज इंडियन लोकांना नसणार आहे, प्रस्थानात येणार नाही कमी. तो रिफॉर्म कधी झाला? 27च्या आसपास झाला असेल आय गेस. 1827च्या आसपास पहिल्यांदा तुमची ही बनलेली नंतर ट्रेनिंग द्यायला. सॉरी 1927, 1800 म्हणतोय. 1927 आत्ताची लाभासना आहे ना, आणि UPSC ॲज अ बॉडी एक्झाम कंडक्ट करायला, ती समवेर 1927 बनली कमिशन ते एक्झाम घ्यायला. सो त्यावेळी काहीतरी ते अजून एजेस चेंजेस केले. सो हे 3 पॉईंट दाखवायला उपयुक्तता एज्युकेशन काय होतं. पुढं लिहा. सो म्हणूनच त्याच पॉईंटमध्ये सेपरेट पॅरा केलं तरी चालेल. म्हणूनच भारतातील उपयुक्ततावादी शिक्षणाची रचना ही प्रामुख्याने नोकरशाहीसाठी वर्ग तयार करणे, राष्ट्रवादी विचारसरणीऐवजी ब्रिटिशांप्रती निष्ठाधारक वर्ग तयार करणे, व्यावहारिक ज्ञान देणे, म्हणजे त्यांना कामाला येईल तेवढं व्यावहारिक ज्ञान देणे, नैतिक बौद्धिक ज्ञानाऐवजी, किंवा व्यावहारिक ज्ञान देणे नैतिक बौद्धिक ज्ञानाऐवजी व्यावहारिक ज्ञान देणे. कुठपर्यंत लिहिलंस? करणे. पुढे लिही कॉमा मारून सेमिकोलन. नैतिक बौद्धिक ज्ञानाऐवजी व्यावहारिक ज्ञान देणे, आणि वसाहतवादी अर्थव्यवस्था आणि नोकरशाहीसाठी पूरक पाश्चात्य विज्ञान, इंग्रजी भाषा आणि आधुनिक कायदा या संबंधी उपयुक्त ज्ञान पसरवणे.
कळालं वाचून काय लिहिलंय? की उपयुक्ततावादाचे 4 मुद्दे जे होते, की उपयुक्ततावादी शिक्षण म्हणजे काय, कुठलं ज्ञान ह्यांना देऊन एनलाइटन करायचं नाही, 4 गोष्टी करायच्यात. नोकरशाही चालवायला एक वर्ग करा, आपल्यासाठी निष्ठावान एक वर्ग तयार करा, ओके, आणि अर्थव्यवस्था चालवायला जे काम लागतं, लीगल, आयपीसी, सीआरपीसी वगैरे, थोडंफार इकॉनॉमिक्सचं बेसिक नॉलेज, क्लिरिकल अकाउंटिंगचं नॉलेज, तेवढं ज्ञान फक्त द्यायचं. आणि व्यवहार ज्ञान बेसिकली, कुठलंही नैतिक वगैरे काही शिकवायचं नाही. सो बेसिक एवढे पॉईंट देण्याचं शिक्षण, ज्याच्यामुळे आपल्या कामाचं सगळं साधेल, हे ह्यांचं उपयुक्तता ज्ञानाचा त्यांच्या सिद्धांत होता. आणि त्याचं अल्टिमेट एक्सप्रेशन काय आलं? झिरपत्या शिक्षणाचा सिद्धांत. आणि त्याचा मग पुढच्या पॅऱ्यामध्ये लाईन लिहा, या उपयुक्ततावादी शिक्षणातूनच पुढे लॉर्ड मॅकॉलेचा झिरपत्या शिक्षणाचा सिद्धांत, लॉर्ड मॅकॉलेचा झिरपत्या शिक्षणाचा सिद्धांत जन्मास आला. लॉर्ड मॅकॉलेचा झिरपत्या शिक्षणाचा सिद्धांत जन्मास आला. ज्यानुसार, त्याच्यात करा, एकाच पॅरा संपून टाकायची त्याची आर्ग्युमेंट, ज्यानुसार भारतीयांच्या एका लहान उच्चभ्रू वर्गाला ब्रिटिश शिक्षण देऊन असा वर्ग तयार करणे, जो कॉमा देऊन डबल इन्व्हर्टेड मध्ये, असा वर्ग तयार करणे जो सिंगल कॉमा टाकून डबल इन्व्हर्टेड मध्ये, जो रक्त आणि रंगाने भारतीय पण अभिरुची, मते, नैतिकता, बुद्धीने, रक्त व रंगाने भारतीय पण अभिरुची, मते, नैतिकता आणि बुद्धीने इंग्रजी असा असावा. नाही, वाक्य रचना कशी केली? असा वर्ग तयार करणे जो इंग्रजी असेल, करा, असावा नाही, असा असावा, बुद्धीने इंग्रजी, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, असेल जो तेच वाक्य परत कंटिन्यू सेमीकॉलन टाकून, जो जोडवर्ड येतो, 4-5 वाक्य जोडू शकते तू, जो ब्रिटिश राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील सांस्कृतिक मध्यस्थ असेल. आणि यांच्यातूनच ज्ञान खालच्या स्तरावर झिरपेल. वाचा बरं वाक्य पूर्ण नीट झालंय का बघा. अशी मोठी वाक्य लिहायची, फक्त नीट एंडला त्याला कळलं पाहिजे की स्टार्ट टू एंड. प्रत्येक सेंटेन्स कोण मग काय तुम्ही काळजी करू नका, लय पगार मिळतो त्यांना पेपर चेक करा. मग काय तुला काय बिना चेक करता मार्क मिळण्यात येणार आहेत काय? नाही, ते आधी सीसॅट चेक करणार ना, कुणाचा क्वालिफाय नाही झाला. सॉरी, लँग्वेज पेपर, मराठी आणि इंग्लिश, ते क्वालिफाय नाही तर पुढचे पेपर चेक करत असतात तुमचे. सो बरेच गँग तिथं उडणार आहे. काय का ते पण इंग्लिश लाईटली घेऊ नका बरं का, सगळेच इंग्लिश लाईटली घेऊ नका. लिटरली लय जणांचे उडतो आणि युपीएससीत मराठी उडतो.
कितीतरी जणांचा. वाक्य वाचा, ते क्लिअर झालंय का सांगा. झालंय, चालतंय. सो की बेसिक मुद्दा काय, एक ग्रुप बनवा, त्यांना शिक्षण द्या, रक्ताने रंगाने भारतीय, विचारांनी ब्रिटिश, आणि जो आपले आणि सामान्य जनतेला हे असेल मध्यस्थ, आणि त्यांच्या थ्रू पुढे जे जाण जाईल तेवढं जाईल. आपलं काम युटिलिटीचं संपलं. मग आता ह्याचा हेतू महत्वाचा एक सांगितला, आणि तेच अजून डबल हेतू एक अजून नेक्स्ट पॅरामध्ये लिहा. या सिद्धांतामागे किंवा झिरपत्या शिक्षणाच्या सिद्धांतामागे प्रमुख हेतू म्हणजे प्रशासकीय उपयुक्तता, सांस्कृतिक नियंत्रण, वंशवाद. प्रशासकीय उपयुक्तता सेमिकोलन टाका. सांस्कृतिक नियंत्रण, तिथं नॉर्मल कॉलन टाका. सांस्कृतिक नियंत्रण, पुढं वंशवाद आणि संस्कृतिकीकरण ब्रॅकेटमध्ये लिहायचं व्हाईट्समॅन बर्डन. संस्कृतीकरण करणे की मागास लोक त्यांना सुधारायचे, अशा मेंटॅलिटी. मग सेमिकोलन टाका परत. देन सुशिक्षित उच्चभ्रू, देन सेमिकोलन टाकून परत तिसरा सुशिक्षित उच्चभ्रू आणि सामान्य जनतेत राजकीय फूट. आणि आर्थिक कार्यक्षमता आता ते समजून घेत आहे, तुम्ही एक्सप्लेन करायचं नाही. आता हे मी नोट्स देईन, त्याच्यात तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. तिथं तुम्ही सगळं सांगू शकत नाही. मॅनस्प्लेनिंग. आर्थिक कार्यक्षमता त्या शब्दात त्याला कळतंय की हे जेव्हा तुम्ही करत आहात की सरकारला पैसा नाहीये तेवढा कमी पैशामध्ये आपलं जास्तीत हित कसं साधता येईल, इकॉनॉमिक इफिशियन्सी. तो 4 मुद्दे: लोकांमध्ये फूट पाडणे, वैचारिक, आपल्या उपयुक्त प्रश्नांची लोक तयार करणे, जेवढे पैसा आहे तेवढ्यात मेजर हेतू साधणे, आणि ह्या लोकांना ज्यादा फील करून देणे, बॅकवर्ड आहात, संस्कृती करून आपल्यासारखा एक ग्रुप बनवून, वंशवाद, व्हाईट्समॅन बर्डन, की जे मेंटली सायकोलॉजिकली डिजनरेट करा लोकांना, की जे ब्रिटिशांच्याच मेंटॅलिटीचे होतील. सो मग आता याचं फायनल कन्क्लुजन काय लिहिणार की यांची जी डाउनलोड फिल्ट्रेशन थिअरी होती त्याच्यामध्ये कुठलाही उदात्त हेतू नव्हता, वसाहतवादी मेंटॅलिटी होती, आणि या धोरणामुळे इंग्रजी शिक्षित मध्यम वर्ग जन्माला आला. बट मात्र यामुळे भारतीय समाजात खोलवर सांस्कृतिक सामाजिक विभाजन निर्माण झाले, जे पुढे भारतीय राष्ट्रवाद सुधारणा चळवळींचे मूळ बनले. सो यांनी एक डिव्हिजन पण क्रिएट केली, तशी लोक बी बनली, नोकरदार वर्ग, त्यांना लॉयल, आणि एक मोठा घटक जो शिक्षणापासून वंचित राहिला, आणि ह्याच फुटीतून पुढे राजकीय चळवळी, राष्ट्रीय चळवळी जन्माला आल्या. सो लिहा कन्क्लुजन. सो थोडक्यात उपयुक्ततावादी शिक्षणातून ज्ञानार्जनाचा कोणताही उदात्त हेतू साध्य झाला नाही. मात्र यातून इंग्रजी शिक्षित मध्यम वर्ग उदयास आला.
ज्यामुळे भारतीय समाजात एक सांस्कृतिक सामाजिक विभाजन निर्माण झाले. भारतीय समाजात सांस्कृतिक सामाजिक विभाजन निर्माण झाले. जे पुढे भारतीय राष्ट्रवाद आणि सुधारणा चळवळींचे मूळ बनले. जे पुढे भारतीय राष्ट्रवाद आणि सुधारणा चळवळींचे मूळ बनले. जे पुढे भारतीय राष्ट्रवाद आणि सुधारणा चळवळींचे मूळ बनले. सो बेसिकली थोडे अवघड प्रश्न आले तर ते हँडल करायचे आणि काही स्ट्रेट फॉरवर्ड येतात UPSC ला जसे विचारलेत. हा तुम्ही घडी ट्राय करा. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच जो होता की वुड्स एज्युकेशनला डिस्पॅच किंवा वुडचा खलिता 1854 हे किंवा हा करा. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच हा खरोखरच भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानले जाऊ शकते का? आणि पुढे कीवर्ड काय बघा, हे सिद्ध करा. घेतो पुढच्या मंडेला वगैरे. तुझं घेतलेलं की आधी मी तुमचं. बरं ठीक आहे, गुरुवारी शुक्रवारी घेऊ. कुठे चालली मंडेला का? गावा मी कोण अडवणार कुणाला किल्ल्यावर जायला, कुणाला घरी जायला. हे सिद्ध करा, सबस्टॅन्शिएट. सो सबस्टॅन्शिएट काय करणार? सिद्ध. काय विमांड आहे तुमच्या बाजूला? आता हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह वाला प्रश्न आहे, मग रट्टा मारो. म्हणजे त्यांना जे हो, पण आधी मग वुड्स डिस्पॅच काय होता, मॅग्ना कार्टा का म्हणायचं, सो मग वुड्स डिस्पॅच मध्ये काय काय प्रोव्हिजन होत्या आधी सांगावं लागतील. त्या झाल्या तर मग सगळ्यात जास्त का प्रभावी ठरल्या हा, कारण पूर्ण मॅकॉलेची पहिली पॉलिसी रिव्हर्स केली, बॉटम अप एज्युकेशन चालू केलं, जे ट्रिकल डाऊनची उलटी बॉटम अप थिअरी मानतात. ओके, आणि त्याच्यामध्ये मग प्रायमरी एज्युकेशन ते पण काय जाणतात इंडियन लँग्वेजेसमध्ये ग्रांट्स इन एड दिल्या, दर ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स बनवले आणि 3 युनिव्हर्सिटी ज्या काढल्या ऑन लाईन्स ऑफ कल्क. आणि हा पण ते झालं नव्हतं, पण लिहून टाका मदर बेस्ड एज्युकेशन. हे जे 4-5 मुद्दे लिहायचे आणि मग तुमचा पुढचा जो पॉइंट आहे की मग ह्याचं अनालिसिस मध्ये. सो वुड डिस्पॅच जो आहे, चार्ल्स वुड 1854 ला आला. त्याला इंटेलेक्च्युअल चार्टर, भारतीय बौद्धिक सनद किंवा भारतातील इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा बरेच लोकांनी म्हणलं. आणि मग आधीचा जे सांगितलं की मॅकॉलेचं मिनिट जे होतं त्याच्यामध्ये काय पॉईंट होता, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी शिक्षणावर भर होता. ही पॉलिसी पूर्णतेने रिव्हर्स केली. त्यातले 4-5 महत्वाचे मुद्दे, शिक्षण विभागाची निर्मिती, सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे तो पॉईंट तुमचा डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन. देन शिक्षण प्रशिक्षण, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, तो एक महत्वाचा मुद्दा. शैक्षणिक संस्थांचा विकास, लोकल व्हर्नॅक्युलर वगैरे आणि नॉर्मल लँग्वेजमध्ये पहिल्या प्राथमिक स्टेजेसमध्ये. आणि अनुदान सहाय्य प्रणाली, ग्रांट्स इन एड. देन शिक्षणाचे माध्यम व्हर्नॅक्युलर. देन उच्च शिक्षण आणि विद्यापीठे इंग्लिशमध्ये, आणि 3 बनवली, बॉम्बे वगैरे 3. आणि व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण, वोकेशनल आणि टेक्निकल एज्युकेशन. आणि तुमचं मदर टंग बेस्ड एज्युकेशन, तुमचं महिला शिक्षण. आणि प्रशासकीय विकेंद्रीकरण. आणि शिक्षणाच्या बाबतीत पण त्यांनी प्रांतांना जादा अधिकार दिले. आता हे रट्टा मारो पॉईंट आहे सगळे, ते सगळे माहीत पाहिजेत. सो आणि त्याच्यात मग हे महत्व काय त्याचं, मॅग्ना कार्टा का म्हणला जातो, कारण मॅकॉलेनी जी फक्त एक ब्रीड बनवून गेलता, ह्याच्या शिक्षणामुळं शिक्षण बऱ्याच प्रमाणात तळागाळात पोचलं, राज्याची जबाबदारी बनलं, तळागाळात पोचलं. आणि हिथून जो वर्ग जन्माला आला, एक्झॅक्टली 40-50 वर्षानंतर हाच वर्ग पुढे एज्युकेटेड
हा इंडियन नॅशनल मुवमेंटसाठी सगळ्यात मोठा बेस बनला. सो मग राज्याची जबाबदारी बनवली, आधुनिक प्रशासन, अनुदान, सहाय्य वगैरे, त्याच्यामुळे शाळा वाढल्या ग्रांटची नीड दिल्यामुळं, आणि मध्यम वर्गाचा जो उदय झाला. आणि हायर लेवल ह्याच्या युनिव्हर्सिटी काढल्या, मुंबई, पुणे वगैरे हायर एज्युकेशनसाठी त्यांनी पण एज्युकेशनचा ज्यादा प्रसार केला. आणि वुड्समुळं खरा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग जन्माला आला. मॅकॉलेनी पण आलेला, शिकलेला, पण तो लिमिटेड होता आणि ते सुधारण्यासाठी कामं करत होते त्याच्यातली बरेच ग्रुप. पण चळवळीसाठी जो तुम्हाला मोठा ग्रुप लागतो इंटेलेक्च्युअली जास्त, तो यांनी वुड्सनी निर्माण केला. सो प्रॉपर शैक्षणिक प्रणाली बनवून. सो याचं उत्तर ट्राय करा.